गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आजचा आपला दिवस आहे ना अशा प्रकारे गाडीवरती सुरू होतोय आणि काय आहे, आता आम्ही चाललोय याचा कोणता तरी शर्ट आहे ना फिटिंग करायला. आणि आज 10 तारीख आहे, आज दिदीचा बड्डे. तर आज खूप काही चांगल्या गोष्टी होणार आहेत. आज आपण एक पार्सल मागवले, ते पण 6 वाजता येणार आहे. ते काय आहे ते कुणालाच माहीत नाही आहे. मला माहिती आहे. मला माहिती आहे ना. तर चला आपण आहे ना आता जाऊ शर्ट फिटिंग करू. आजचा दिवस बघू जरा आहे ना लय क्वालिटी शूट्स रेकॉर्ड करायला बघतो मी. जिमला पण जायचंय रे. जिमला पण जायचंय हा म्हणतोय. मग बघूया आता कसं काय होतंय. आणि दुकान चालू आहे का? हा, टेलरचं दुकान चालू आहे. तर चला बाय बाय. आम्ही भेटतो तुम्हाला आता कधी पण. चांगलं शूट करतो आज, आहे का नाही रे? हा गाईस, विषय काय झाला, आम्ही आहे ना ही जी बिर्याणी आहे ही आहे ना म्हणजे भारी लागतील आहे आणि आम्ही इथं खायला आलतो. तर हा म्हणला की चला तिकडे जाऊन खाऊया, नाहीतर हा जाता जाता गेला होता. मी म्हणलं मला पण खायची आहे. मग आम्ही आलो आणि विषय काय झाला आहे, बिर्याणीला अजून ना बनायला अर्धा तास लागणार आहे आणि याला 12:30 वाजता ग्राउंडवरती रिपोर्टिंग आहे. मग आता इथं थांबून पण नाही काय नाही करू शकत. ह्याच्यामुळे झालाय सगळा पोपट. माझ्यामुळे झाला का? मग काय, तू विचार कर, जिमला जाऊन आलो असतो तर खाल्ली ऐका, असती. जिमला जर गेलो असतो ना तर विषय काय झाला असता की इथं नसतो आलो. बरोबर आहे का? का नसतो आलो? ते बघ, आलो असतो. सायलेन्सर भारी त्याचा आवाज आहे. ठीक आहे बरोबर आहे, भारी आवाज. वळवल्यावर घाण येणार ना. तर हा ना, तसला सायलेन्सर भविष्यात कधी भेटतील आपल्याला मँगो ज्यूस पण घरी जावं लागणार. कुठला? शेरीज वाला. ए अरे याळा आहे का रे तू? काय? शेरीज बिरीजला नाही जायचं आता, माहित नाही. चला बसा गाडी, बघू आपण पुढे जाऊन काय. आणि हा एरिया पण असा आहे ना, घरापासून 10 किलोमीटर लांब आहे. आणि या एरियात आहे ना काहीच नाही आहे दुसरं काही गोष्ट करायसाठी. जे आमचं हॉटेल होतं ते बंद झालं, म्हणजे त्या भाऊचं हॉटेल होतं ते बंद झालं. आणि आता दुसरी गोष्टच नाही काही इथं करायला. बघू तिकडं घरी जाऊन जरासा, घरी जाऊन नाही आता जात जात काय विचार होतोय बघू, बघून अपडेट देतो तुम्हाला. मित्रांनो, सगळं सोडून दिलं, आम्ही घरी आलो. आणि ना आता हां तेच, म्हणजे काय खायचं बीचं म्हणलं जाऊ दे नको खायला, मग घरी आलो आम्ही. आणि आम्ही आहे ना आता ह्याचा जो एक व्हिडिओ होता गाडीचा, त्याची टाकी बिकी चेंज करता येते. हा अरे हा येते ना ते, बघू भारी येतील. तू ते चालू कर. हा झालं. मग ह्याचा मी एक व्हिडिओ काढलेला, तो गाडीचा धूर निघाला. तर तो व्हिडिओ आहे ना मी मागं फोटो सगळे आपले PC मध्ये ट्रान्सफर केलेत ना. मग त्यामुळे आहे ना असं वाटतंय की ह्याच्यामध्ये असतील सगळे व्हिडिओज, असलेच पाहिजेत. काय वाटतं तुला, असं वाटतंय का? कधी काय मला वाटतं गावाला जायच्या दिवशी काढलेला का? तेच आठवत नाही. तेच आठवत नाही म्हणजे काय आठवतं याला. चला बघतो मी, भेटलं दाखवतो. हँडल विंडल वळत. ऐक ना, कसं करायचं चेंज? कसं चेंज करायचं? दे इथे दाखवतो. स्क्रू ड्रायव्हर कुठे आहे? तसलं नाही लागत रे, स्क्रू ड्रायव्हर काय ते तसा शेकनेस करायला लागतो. सीट निघली, मग अशी टाकी निघती. कोणची टाकायला लावायचं काढ की, मग असं असं घालायचं, इकडं दाबायचा, हा कलर आला बाहेर. मग असं इथं फिट करायचं आणि बॅक साईडने असं पुश करायचं. इथं नाही झालं नीट. हां आता झाली अशी पुश, बघा एकदम भारी पुश झालेली ती. आता सीट लावायची, तशी नाही लागत ती. टाकू हे ह्याला टाईट लाव, त्याच्यात नाही असं खालनं दाब. ठेव बरोबर. तशी नाही दाबायचं नाही, नीट नीट ह्याचे हुक्समध्ये ॲडजस्ट करताना. ओके समोरचं आहे ते, हे डॉट आहे ना ते, हे डॉट ह्याच्यात, ते डॉट ते. अच्छा हा दिसला. हा ते त्याच्यात टाक नीट. सोड मग आता झाली चेंज, सीट चेंज. गाडी बटन आहे का ते हे करायला, हां. सीट निघायला? अरे अरे ही भारी वाटते बघ ना, हा कलर. येस बाय. दाब की, मग दाबून काढायचा. सिंगल सीट. सिंगल सीट लय भारी वाटते. सिंगलच राहू दे. कबीरदा सिंग. येस, स्टँड पण लागतो ना. बस थोडंसं ए ए ए ए स्टँड कसं बाहेर निघतो तसं काढ की बाहेर. अरे मग तेच काढ. खाली काय दाबतो? ऐक ना,
स्टँड असा निघतो का? हा डबल स्टँड लागतो का? डबल नाही लागत ना. का लागला पाहिजे होता. हा ना, लय मज्जा आली असती. जाऊ आता दे. हे बाहेरच. तर मित्रांनो, आत्ता सध्या तर आहे ना मी शाहरूलसोबत या कंपनीत आलेलो आहे. काय माहिती कशाची कंपनी, म्हणजे आता पण मी 2-3दा आलेलो आहे. आणि इथं आहेत ना हे असे थोडेसे काय सामान असतात ते बोल्ट बिट्स तसलं बनतं. एक शार्दूला तर त्याच्या कंपनीसाठी इथनं सामान घेतो, मग तिकडे ते घ्यायला आलं. आणि आपण जे काम होतं ते करून आलेलो आहे आत्ता. आणि उद्या माझा बड्डे, मग बघूया काय कसं होणार आहे बड्डेमध्ये. आता सध्या तरी घरी जाताना थोडंसं सामान घ्यायचं आहे, म्हणजे आजी नॉनव्हेज वगैरे काय खात नाही, मग त्यासाठी पनीर वगैरे तसलं सगळं घ्यायचं आहे. आणि आज हिचा बड्डे म्हणून आपण बिर्याणी करणार आहे. तर मग बघूया कसं काय होतं सगळं. पप्पांनी बिर्याणी बनवलेली आहे. आणि आता एक 7 वाजता आहे ना आपण केक कटिंग करणार आहे. तर आता केक स्टोरीमधनं आहे ना केक बी घेऊ, कोणता फ्लेवर वगैरे काय असेल, चॉकलेटच घेऊ मोस्टली. पण बघूया काय कसं होतं आहे. आता शार्दूलचं किती वेळ लागतो आहे, इकडं आलो आहे आम्ही, किती वेळ लागतो आहे त्याला ते पण नाही माहिती मला. आणि आज एक सरप्राईज पण येतं आहे, मग ते पण तुम्हाला दाखवतो मी काय असणार आहे ते. तर चला भेटू दुकानात जाताना. तर मित्रांनो, आत्ता आहे ना दीदीचा बड्डे चालू आहे आणि आहे ना मी केक आणले तिच्यासाठी. बघा हा केक आहे. आता आहे ना केक घेऊन चाललो आहे. केक स्टोरीमधनं केक आणलेला आहे. आता बघू तिला कसा वाटतं हा केक, काय माहीत नाही मला पण कसा वाटेल, केक कसा वाटेल काय ते माहीत नाही. मी आता पलीकडच्या घरात आहे, चला तिकडे जाऊया, बघू तिला केक कसा वाटेल, रिॲक्शन कॅप्चर करू. जर केक बघूया. भारी घ्या पप्पा, काढा. नवीन प्रथा नाही. सोहम सागर आणि सगळे ओळख असतील पहिल्यापासून. काय काढले, नाव काढले, नाव ते किंवा फोटोच नाही काढला. झालं चला चला. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर संस्कृती, हॅपी बर्थडे टू यू. फुल फोडला पूजे. संस्कृती पूजेला पाठव. पूजेला फुल फोडते. आता काय एकच बाईट सगळ्यांना नाही. अरे चुकून तिकडे लागलं. साईडला ना. आणखी चिठ्ठी कपाळाला लावायची का? पण चला मला इकडं सगळी ओळीन चालला नाही. इकडे बघा. ओके. मला आवडला. हा मग आपल्याकडे केक दिसायला नसतो चांगला. इकडे बघा. हे चाकू कुठे? हो चाकू द्या. खाल्ले मी व्हिडिओ काढतोय ना. ए इकडे ग. धर. चला झालं खाऊन. येते तरी
मध्ये मध्ये पाठ नाही इथं स्टार बनते तुझ्या शर्ट बघ ना. हे बघा हे प्लॅस्टिक असून इथवर एवढी येते आणि हे बघ ते डायरेक्ट काच असून बघ डायरेक्ट गोल्ड म्हणजे हे माहिती ना काय नाही झोपलेत. आपला मग हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर भवन. नाव बघ याच्यावर नाव हा स्वतःच स्वतः घ्यायचा असतो रे स्वतः घ्यायचा असतो. भारी रे केक केक स्टोरी डायरेक्ट या केकची अलगच स्टोरी केक स्टोरी. तू पण खा तू केकडं फेकलं केक दरसो केक तो कोई और जाना चाहिए भाई. केक तो ले बघा केक खायला घाल रे. नाही खायचं तुला जवळ असते चालतात एवढं. अरे हे कितीच राहिलं. त्यांना मी चॉकलेट ट्रफल मागितला होता राव पण नव्हता त्यांच्याकडं. म्हणते राजा झाले हवा आता मन वेट आता जरा फोटोशूट अनप्रोफेशनल बाकी आहे जरासा. आता जरा अनप्रोफेशनल रेग्युलर थांब हे शर्ट नको डायरेक्ट भेट तुला भिजवणार नाही मी ते येणार आहे फक्त. अरे हे लाव ना. हा मी वेगळं आलं होतं माझ्या डोक्यात जाऊ दे म्हणलं आपलं युनिक आहे म्हणजे जे आहे ते आहे. नाही, ते नसतं लावायचं. फोटो काढ ना व्हिडिओ काढते व्हिडिओ कर बंद.